हे खरं आहे ना मंडळी, नुसती तळून ताटात काढलीच की किचनच्या बाहेर जाण्याआधीच फस्त होतात. तुमच्या घरीही असंच होतं का? पावसाळ्यात मिरची भजी तुम्ही हजारो वेळेस केली असेल, पण ही नेहमीची साधी भजी नाही आहे. हे वेगळं काय असं चटपटीत सारण आहे, ज्यामुळे यांची चव जबरदस्त होते. सोडा वगैरे काहीच न वापरता वरतून अगदी खमंग, खुसखुशीत, तेलकट न होणारी चटपटीत अशी मिरची भजी. चला करूया. मिरची भजी परफेक्ट व्हावी, तेलकट होऊ नये, खुसखुशीत कुरकुरीत व्हावी यासाठी बॅटर परफेक्ट असणं गरजेचं आहे. 1 वाटी बेसन पीठ छान चाळून घेतलंय, त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून सरसरीत असं बॅटर करायचंय. खूप घट्ट नाही आणि पातळ करून चालत नाही. एका वेळेला जास्त पाणी घातलं तर गुठळ्या होतील, एकसारखं लम्प फ्री बॅटर होणार नाही, म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि विस्क किंवा हाताने मिक्स करून घ्यायचं. अजून थोडं घट्ट वाटतंय म्हणून थोडं पाणी अजून घातलं आणि इथे हे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं. आता हे बॅटर 5 मिनटं एकाच दिशेने गोल फिरवत छान फेटून घ्यायचं, म्हणजे बॅटर हलकं होतं, भजी खुसखुशीत होतात. 10 मिनटं बाजूला ठेवू. मिरची भजीचं बॅटर तयार झालं. भजी करण्यासाठी ही अजिबात तिखट नसलेली मिरची मी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. या पद्धतीने हिला आतमध्ये अशी चीर द्यायची. वरती देठाला आणि खाली टोकाला जोडलेली राहायला हवी. मध्यभागीच आपल्याला हिचं पोट फोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जे सिक्रेट चटपटीत सारण आपण करणार आहोत ते भरता येतं आणि ते बाहेरसुद्धा निघत नाही. सगळ्या मिरच्या याच पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहे. आता हे सिक्रेट सारण करायचं आहे. त्यासाठी इथे साहित्य घेतलं आहे. 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं किंवा सुकं खोबरं किसून मिक्सरला बारीक करायचं. मी तसंच केलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, फक्त आतल्या सारणापुरतं थोडंसं मीठ. अर्धा टीस्पून मी आमचूर पावडर घेतली आहे, तुम्ही ऐवजी चाट मसालाही घेऊ शकतात. आणि रंगासाठी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर. हे सुकं खोबरं आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करायचं. मंडळी, तुम्ही याआधी कधी केलं नसेल ना, एकदा हे सारण भरून मिरची भजी करून पहा. नेहमीची साधी भजी विसरून जाल, इतकी जबरदस्त लागतात. तर आपण ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये 2-3 चिमूट असं हे सारण भरायचं. खूप ठासून भरण्याची गरज नाही आहे. आमचूर पावडर किंवा चाट मसाला दोन्हींमधून एक काहीतरी नक्कीच घाला. ही ट्रिक ना मलासुद्धा माहीत नव्हती, पण एकदा एका आचारी दादांची मी ऐकली आणि मला मग करण्याआधी असं झालं की खोबरं तोंडात येईल, ते कसं लागेल. पण मी एकदा ट्राय केलं मंडळी आणि याची चव इतकी जबरदस्त होती. असं जाणवतच नाही की खोबरं भरलं आहे, काहीतरी वेगळाच फ्लेवर येतो. सगळ्याच मिरच्या मी या पद्धतीने भरून घेतलेल्या आहे. मिरची भजी तळून घेऊया. इथे आपलं बॅटर 10 मिनटं मुरलेलं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. सोडा घालत नाही आहे, खुसखुशीत व्हावी म्हणून 2-3 चमचे कडकडीत गरम तेल घालून मिक्स करायचं, म्हणजे भजी छान हलकी खुसखुशीत होतात. आता तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं. 1-2 ड्रॉप घालायचे, पटकन तरंगले करपले नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. गॅस मध्यम करायचा. मिरची बेसनमध्ये बुडवायची. एक्स्ट्रा बॅटर जरा निथळलं की मग तेलात सोडायची. तेल खूप कमी गरम नको, नाहीतर हे कोटिंग व्यवस्थित होणार नाही आणि भजी तेलकटही होतील. आणि खूप कडकडीत गरम नको, नाहीतर वरतून लगेच लाल होतील, वरचं आवरण कडक होईल, आतपर्यंत शिजली जाणार नाही आणि खुसखुशीत कुरकुरीतही होणार नाही. फक्त मिरची अशी बॅटरमध्ये बुडवायची. एक्स्ट्रा बॅटर जरासं निथळलं की मग तेलामध्ये सोडायची. चांगल्या गरम तेलात मध्यम आचेवर ही भजी तळून घ्यायची आहे. एका वेळेस मावतील तितकीच भजी घालायची. जास्त गर्दीही करू नका, नाहीतर तेलाचं तापमान खूप कमी होऊन जातं प्रमाणापेक्षा जास्त भजी घातली तर. मध्यम आचेवर जरा वेळ ही तळली. एका बाजूने व्यवस्थित तळली गेली, उलटून घेतली. मध्ये मध्ये उलटून पलटून लालसर तांबूस रंगावर ही भजी तळून घ्यायची. आपण सोडा वगैरे घातलेली नाही आहे, तरीही किती सुंदर अशी फुललेली दिसतात. तुम्हाला टेक्स्चर कळत असेल. याआधीसुद्धा मी एक राजस्थानी स्टाईल मिरची वडा दाखवला होता, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते. मस्त तळून झालेली आहे. चाळणीवर काढायची. गरमागरम मी भजी करत होते तोपर्यंत नवऱ्याने चहा करून घेतला. हे मला नेहमी माझ्या कामामध्ये मदत करत असतात आणि आम्ही मस्त हसत खेळत सगळी कामं करत असतो. दुसरी बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे. खूप मोठ्या आचेवर नाही आणि खूप कमी आचेवर नाही, अशी मध्यम आचेवर ही भजी तळून घ्यायची आहे. छान अशी मी सगळी भजी तळून घेते आणि चाळणीवर काढते. मग तुम्हाला कट करून दाखवते, आवाजही ऐकवते. आवाज ऐका, किती खमंग खुसखुशीत झाली आहे. माझा हात तुम्ही पाहताय, अजिबात तेलकट झालेली नाही. ही भजी बराच वेळ अशी खुसखुशीतच राहतात. आतलं हे थोडंसं सारण पण चव इतकी सुंदर बदलतं.
तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने वेगळी अशी ही मिरची भजी जरूर ट्राय करून पहा. माझी गॅरंटी आहे तुम्हाला साध्या भज्यांपेक्षा ही खूप जास्त आवडणार आहे. तुमच्या घरात मिरच्या बेसन वगैरे असेल तर तुम्ही आत्ताच ट्राय करू शकतात. मस्त ही चटपटीत भजी आणि गरमागरम चहा अप्रतिम असा कॉम्बो आहे. जरूर ट्राय करून पहा. तुम्ही करतात का मंडळी अशी मिरची भजी? केली असेल तर कशी वाटतात कमेंट करून सांगा. आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.